हॅलो, हा वहिनी. बाबांच्या लक्षात राहिलं नसेल की आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तो. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी त्यांना घरी पाठवतो ना. वहिनी संशय घेऊ नका, त्या सगळ्या बाबांच्या भक्त आहेत आणि बाबांना आवडतं का घराबाहेर राहायला सांगा मला. हॅलो हॅलो, नेटवर्क नाहीये वहिनी. बाबा पण ना बायकोकडे लक्षच देत नाही. एक दिवस चांगलेच अडकणार आहेत. आणि त्या भक्ताला 3 करोड रुपये मिळाले. काय सांगता? आणि तेही रातोरात. मला किचनच्या दिशेला काही निगेटिव्ह वाइब्स येत आहेत. मी आलोच. हा चला. नाही नको, तुम्ही इथेच थांबा, मी एकटाच जाऊन बघून येतो. खरंच अन्नपूर्ण आहेस तू. अगं घाबरायला काय झालं एवढं? तुम्ही इकडे का आलात? मी बाहेर येणारच होते. मी नाही आलो, माझी पावलं वळली तुझ्या दिशेने. अहो अगं एवढं का घाबरतीयस तू अनु? काय ग? काय झालं? ते काही नाही, ताट पडलं माझ्या हातून. बाबा बोलवत होते तुम्हाला. बोला ना बाबा. मला असं वाटतंय की घरातल्या ह्या भागात थोडी निगेटिव्ह एनर्जी आहे. कशामुळे? तुम्ही एक काम करा, जेवढ्या जुन्या वस्तू आहेत ना इकडे त्या सगळ्या काढून टाका. मग हा रेडिओ काय करतो इथे? बाहेर काढा. माझा रेडिओ आहे तो, मी ऐकते रोज. बाबा सर म्हणतात की जुन्या वस्तू काढा, त्यात रेडिओ. जाऊ दे ना, सोड ना. ऐक ना, बाबा जे काही म्हणतील ते आपण करायला पाहिजे. आपल्या भल्यासाठी सांगतायत ते. मी करतो. मी सांगतोय त्याप्रमाणे जर का वागलीस ना तरच तुझ्या मनासारखं होईल, नाहीतर
कधी येतील सर? आय नो. नाही, मला घरी पण जायचंय ना म्हणून. ए आले सर. हॅलो स्टुडंट. हाय सर, प्लीज हॅव अ सीट. अरे तुम्ही पण बसा. मग कशा आहात? आणि अभ्यास कसा चाललाय? मस्त, छान चाललंय. सर कॉफी घेणार ना? ठीक आहे. 3 कॉफी. सर थँक्यू सो मच, तुम्ही आलात, खरंच थँक्यू. माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी कधीही कुठेही जायला तयार असतो, स्पेशली अशी केस जवळ येते. ईशाननी मला त्या बाबाबद्दल सगळं सांगितलं. मला एक कळत नाही, तुझ्या घरी सगळे शिकलेले आहेत, मग हे कसं काय? काय करणार सर, आमच्या घरी खूप प्रॉब्लेम सुरू होते. त्यात त्या बाबांनी माझ्या घरच्यांना असं काही गुंडाळलंय की सगळे त्याचे आता प्रॉपर भक्त झालेत. मी समजू शकतो, या बाबा लोकांचं म्हणूनच फावतं. एखाद्याच्या वाईट परिस्थितीचा ते बरोबर फायदा करून घेतात. 2-3 जादूचे प्रयोग करून दाखवले की झालं, हे स्वतःला देवाचा अवतार म्हणून घोषित करतात. असो, त्या बाबाची माहिती काढली का तुम्ही? हो सर, तो खूप मोठा माणूस आहे. त्याचे मोठमोठ्या लोकांशी कॉन्टॅक्ट आहेत, इथे आणि आउट ऑफ इंडिया. त्याचे खूप फॉलोअर आहे आणि त्याची प्रॉपर्टीसुद्धा भरपूर आहे. सर त्याचे मठ मंदिरं हे असलं काही नाही आहे. प्रत्येक शहरांमध्ये ना त्याचे ऑफिसेस आहेत. अच्छा, थँक्यू. सर तुम्हाला माहिती आहे का, त्याचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड पूर्णपणे क्लीन आहे. त्याचे चमत्कार असे असतात जे कोणी बघितले नाही आहेत, जे आउट ऑफ द वर्ल्ड आहेत. काही नाही, सगळी हातचालाकी असते, बाकी काही नाही. सर हे मला कळतंय, पण माझ्या घरच्यांना कोण समजवणार? स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय ते विश्वास ठेवणार नाहीत. पुन्हा जेव्हा तो बाबा भक्तांच्या समोर चमत्कार करणार असेल तेव्हा मला बोलव. मी तिथं येतो आणि त्या बाबाचा पर्दाफाश करतो. ह्याचा खरा चेहरा लोकांसमोर आणलाच पाहिजे. किती बरं वाटलं ना बाबा येऊन गेले ते. हो ना, अगं लोकांना 2-2 महिने वाट बघावी लागते त्यांच्या फक्त दर्शनासाठी, आणि बाबा चक्क 2दा येऊन गेले आपल्या घरी. हो ना, आणि फक्त आले नाहीत बरं का, ते जेवले सुद्धा आणि सगळं आवडलं त्यांना.